तर मनोज जरांगे आणि संदीपान भुमरेंमध्ये पुन्हा एकदा चर्चा झाली आहे। संदीपान भुमरेंकडून मनोज जरांगेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दोघांमध्ये चर्चा झाली आहे। उद्दे मनोज जरांगे पाटील यांची राज्याचे मंत्री संदीपान भुमरे यांनी आज रुग्णालयात येऊन भेट घेतलेली आहे। मनोज जरांगे यांनी 20 तारखेला मुंबईमध्ये येणार या स्वरूपाचा इशारा दिलेला आहे। 20 तारखेला अंतरवालीतून निघणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून पायी यात्रा काढत ते मुंबईला पोहोचणार आहेत। या दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण स्थिती जर बघितली आपण तर सगळीकडे मराठ्यांचं रस्त्यांवरती वादळ दिसणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती सरकार सुद्धा गंभीर आहे आणि याच पार्श्वभूमीवरती संदीपान भुमरे हे मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत आणि मनोज जरांगे यांनी संदीपान भुमरे यांना सुद्धा 2-3 काही ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या सुद्धा सांगितलेल्या आपण दोघांशीही बोलणार आहोत। सुरुवातीला जाणार आहोत मनोज जरांगे यांच्याकडे। भाऊ, काय सांगाल तुम्ही? संदीपान भुमरे आलेले आहेत, तुम्हाला भेटलेत? हो, मामाला सांगितलं आम्ही की मराठवाड्यात ज्या नोंदी थोड्या कमी सापडलेल्या आहेत किंवा काही अधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्या असूनही निरंकाश अहवाल दिलेले नाहीत म्हणून, तर समितीनं पुन्हा एकदा यावं। तर मामांनी सांगितलंय, सीएम साहेबांनी सुद्धा काल सांगितलं की आम्ही या 2 दिवसात समिती मराठवाड्यात पाठवतो। दुसराही त्यांना मुद्दा सांगितला की आत्महत्याग्रस्त जे आमचे बलिदान गेलेले बांधव आहेत त्यांचे काही निधीचे आणि नोकरीचे विषय राहिले तेही त्यांना सांगितलेत। अपघात काही बांधवांचे आमचे झालेले त्या संदर्भातही सांगितले आणि तिसरा मुद्दाही सांगितला की पाठीमागे जे सारथीचे विद्यार्थी होते त्यांची नागपूरमध्ये बैठक झाली, तोही विषय आता मार्गी निघत आलाय किंवा काढतो हेही सांगितलेलं आहे। आणि आता चौथा मुद्दा की जे आरटीओ मध्ये समांतर आरक्षणाच्या संदर्भातले काही विद्यार्थी राहिलेले आहेत त्यांचंही तातडीनं त्यांच्या निवड झालेल्या आहेत, त्यांना फक्त आता नियुक्त्या द्यायच्यात, त्या दिल्या नाहीत। तर सांगितलंय मामानं सुद्धा आता करून घेतो आणि उदय सामंत साहेबांना सुद्धा आता बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की मी उद्या सीएम साहेबाची आणि त्या विद्यार्थ्यांची भेट करून देऊन आम्ही तो विषयात लक्ष घालतो असं त्यांनी आता सांगितलं। ते विद्यार्थी महाराष्ट्रातून आता आले होते, ते आता घुमरे मामांना पण भेटलेत, या विषयावर चर्चा झाली। आमचं तर आरक्षणाचा विषय तर तो सुरूच आहे, त्याच्यासाठी तर 20 जानेवारी आमची फिक्स तारीख आहे। आम्ही 20ला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज मुंबईकडे जाणार आणि खूप करोडोच्या संख्येने जाणार, घरात मराठा राहणार नाही, आरक्षण मात्र यावेळेस आम्ही मिळवणार आहेत। तर हे मनोज जरांगे पाटील 20 तारखेला निघणार, आरक्षण मिळवणार असा निर्धार ते व्यक्त करतायत। आपल्यासोबत संदीपान भुमरे आहेत, सरकारच्या वतीने त्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलेली आहे। भुमरे साहेब, त्यांनी 4 मुद्दे तुमच्या समोर ठेवलेले आहेत, काय भूमिका आहे आपली? मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मी इथं आलोय, तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलोय। पण जरांगे पाटलांनी जे काही 3-4 मुद्दे सांगितलेले त्यातला एक पहिला मुद्दा आहे मराठवाड्यात समिती पाठवणं, 2 दिवसात समिती पाठवतो असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि बऱ्याचशा नोंदी काही सापडल्या, समिती आल्यानंतर सापडत्याल। दुसरी गोष्ट की जे काही बळी गेलेले मराठा आरक्षण ज्यांनी बलिदान दिलं तर यांना मदत मिळाली पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, जे आरटीओच्या परीक्षा मुलं असतील मुली असतील 2017 मध्ये त्यांची निवड झालेली, पण आतापर्यंत त्यांना नियुक्तीपत्र दिलेलं नाही, तसे त्यांचे जरांगे पाटलाचे जे काही 2-4 विषय आणि त्यांच्याकडे बरेचसे जण येऊन गेले, काही अपघातग्रस्त आहे, असे जे काही 2-4 विषय, ते विषय मी स्वतः सीएम साहेबांच्या कानावर टाकून लवकरात लवकर समिती कशी येईल, बलिदान ज्यांनी केलं त्यांना मदत कशी तातडीची मिळेल आणि नोंदी बाकीच्या ज्या नियुक्त्या द्यायच्या त्या नियुक्तीच्या बाबतीत सुद्धा मी सीएम साहेबांच्या कानावर संध्याकाळी घालील आणि कसं त्यांना मदत करता येईल त्यासाठी मी प्रयत्न करेल।